तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आम्ही करू हे विदर्भाची फेमस आलू वांग्याची भाजी. हे आमची शामभाऊ ते आपल्या बिट्ट्या तयार करण्याची तयारीत येतं. बिट्ट्या म्हणजे आमच्याकडे रोडगी असतात ती पाहत आपलं तिचे भाऊ इकडं वांगे कापत आहेत आणि शामभाऊचा उंडा सुरू झालेला आहे. टमाटा कापतात आपल्या भाजीसाठी. शामभाऊ तिने भाऊ मस्त आता आपले वांगे कापून टमाटे कापून कांदे कापून सगळं साहित्य कापलं. शामभाऊ आता आपले पिठाचे गोळे करत आहे आणि तिकडे त्यातून पाणी गोळा ठेवलं. आता तिथेच भाऊ मस्त लसूण पुढे येतात आपल्या भाजीसाठी. तिकडे बघा आता हे आपल्या सगळ्या बिट्ट्या मस्त याच्यात पाण्यात चालल्या उकळासाठी. कम से कम 10 मिनटं उकळू देऊ पण चांगलीपर्यंत. आता शामभाऊ तिथे जरा खालीवरी करतात आणि दुडीत ते सर्व टाका देते आणि मी व्हिडिओ काढालो बरं. पाहूया आता पुढं आपण. हे बघा हे मसाले घेतले मी. त्याच्यात लाल मिरची, घरगुती कांदा लसूण मसाला, एक एव्हरेस्टचा चिकन मसाला आणि मी टाकलं जिरं मोहरी दोन्ही टाकून दिली. आता मस्त होत आहे. हा बघा हा टाकला कांदा. आलू वांग्याची भाजी जरासं तेल शिल्लकच पाहिजे मित्रांनो, किंवा भाजी जरा चवदार होती. आता मसाला टाकला मी. ही चटणी टाकली तिघाची 3 चमचे आणि टमाटर टाकून दिलं वरून. हे बिट्टे इकडे कापून घेऊन शेकीला रेडी हे टाकून मी आता इथं मस्त झालं की एकदम तेल सुडोस्तर भाजी घ्या पाहिजे आपली. ही बघा ही वांगी मस्त काटेरी वांगी पाहिजे बरं फक्त भाजीली जमत नाही. मस्त इकडं भाजी हलवून घेतली. आता मस्त इकडं भाजी होते. इकडे वरून टाकली सांबार आमच्याकडचा कोथिंबीर. इकडे ते भाऊ मस्त आपली बिट्ट्या तळून रेडी येतात. वरण केले मी भात सोबत. या मग पोटे विदर्भात एक नंबर झणझणीत लगे बिट्ट्या आणि वांग्याची भाजी. वरण गिरण घेऊन मस्त चुरून काय लाजायचं नाही.